मंडळी, आता या आंदोलनाबाबत लोकांमध्ये असंतोष का निर्माण झाला हे देखील आपल्याला समजून घ्यायला हवा। आज आपल्या मुंबईमध्ये कित्येक आंदोलन होतात। शिक्षकांचं आंदोलन होतं, कामगारांचं आंदोलन होतं, एसटी बेस चालकांचं आंदोलन होतं। या अगोदर देखील मराठा आरक्षण सारखी आंदोलनं मुंबईमध्ये धडकली होती, हे आपण पाहिलेलं आहे। आणि अशा वेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगून पोलिसांनी अशी आंदोलनं एकतर हुसकावून लावलेली आहेत किंवा आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे। फक्त आणि फक्त जनतेला त्रास होऊ नये यासाठी सरकारनेच या आंदोलनाची व्याप्ती कशी असली पाहिजे हे ठरवलेलं आहे। आणि मग यावेळी जर सत्ताधारी पक्षच असं जनतेला वेठीस धरणारं रस्त्यावर आंदोलन करत असतील तर सामान्य जनतेने जाब कुणाला विचारायचा? सत्ताधारी मंत्री आणि मुंबईचेच महापौर पूर्व कल्पना न देता रस्त्यावर आंदोलन करत असतील तर हे पोलीस अधिकारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करतील का? जसं काही आंदोलक इशारे देतात, आम्ही आझाद मैदानाच्या बाहेर जाऊ, मंत्रालयाच्या बाहेर बसून आंदोलन करू, रस्त्यावर बसून आंदोलन करू, आणि मग ते तसं करायला गेले की त्यांना ज्याप्रमाणे पोलिसांच्या गाडीत उचलून कोंबलं जातं तसं हे सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनाबाबत होतं का, हा प्रश्न आहे। त्यामुळेच कुठेतरी या आंदोलनाला जनतेने देखील पाठिंबा दिला नाही आणि विरोधकांना या आंदोलनाच्या विरोधात निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवता आलेला आहे। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।